नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। हा माझ्या मुलीचा आवाज आहे। आज हीच तुम्हाला रेसिपी सांगणार आहे असं वाटतंय। मी आज तुमच्यासाठी रताळ्याच्या खीरची रेसिपी घेऊन आली आहे। तर उपवासाचे दिवस आहेत, तर उपवासाला चालते ही रताळ्याची खीर। मी इथे 5 ते 6 छोटे रताळे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि त्यांचे साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। रताळ्याचे चांगले गोल काप करून घ्यायचेत आणि थोडे पातळच ठेवायचेत म्हणजे लवकर शिजतात। लहान मुलांना खूपच उत्सुकता असते की आई काय करते हे बघायची। त्याच्यामुळे आज सकाळपासून माझ्या मुलीने मला काही कामच करू दिलेलं नाहीये, सारखं तिला कडेवरच यायचं होतं। तर आम्ही दोघींनी मिळून छान असे रताळ्याचे पातळ आणि गोल मस्त असे काप करून घेतलेले आहेत। आता रताळ्याच्या खीरसाठी मी इथे प्रमाण घेतलेले 1 कप दूध आणि 1 कप पाणी आणि साखर जी घेणार आहे ती मी ते 5 चमचे साखर घेतलेली आहे आणि नंतर जर लागलं तर अजून टाकणार आहे। मी एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि ते जरा पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे रताळे टाकून थोडे परतून घ्यायचे छान। मीडियम फ्लेमवर सगळे रताळे छान परतून घ्यायचेत व्यवस्थित आणि मग एक 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। 1 कप दूध आणि 1 कप पाणी दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि ते टाकायचे। 5 मिनिटं चांगले रताळे शिजू द्यायचे आहेत व्यवस्थित आणि थोडं एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे। 5 चमचे साखर म्हणजे ऑलमोस्ट अर्धा वाटी साखर झाली होती, घेतली होती मी, तर ती आपण याच्यात टाकणार आहोत आता। आणि 1 चमचा इलायची पावडर टाकणार आहे वरतून मी। 2 मिनिटं अजून छान उकळू द्यायचे। मग त्याच्यामुळे घट्ट झाली खीर म्हणून 1 पाऊण कप दूध अजून वरतून घेतलेलं आहे मी आणि टाकलेलं आहे खीरीमध्ये आणि साखर पण थोडी ॲड केलेली आहे। ऑलमोस्ट 4 चमचे साखर मी याच्यामध्ये वरतून टाकली आहे। अजून तुम्हाला जर खूप गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी साखर टाकू शकता, पण ही खूप गोड झाली नव्हती, व्यवस्थित झालेली होती। टोटल 9 चमचे मी साखर टाकलेली आहे खीरीमध्ये आणि परत नंतर एक उकळी येऊ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी चेक केलेलं आहे की रताळे शिजलेले आहेत का नाही। तर रताळे शिजले होते, त्याच्यामुळे मग मी गॅस बंद केलेला। गरम गरम खूप छान लागते। तर मग नंतर वाटीत काढून घेतली, देवीला नैवेद्य दाखवला आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ते आवडत असतील तर तुम्ही वरतून ड्रायफ्रूट टाकू शकता, काजू बदाम। खूप सोपी आहे बनवायला आणि मस्त झालेली खीर, खूप छान लागते चवीला पण। तुम्ही पण रताळ्याची खीर नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।